दरम्यान महत्त्वाच्या बातमीपत्राची सुरुवात करतोय। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दल ॲक्शन मोडवर आलं आणि त्या ठिकाणी एक महत्त्वाचा व्हिडिओ हाती लागतोय। या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये अतिरेक्यांची जी घुसखोरी आहे ती घुसखोरी स्पष्टपणे दिसून येते। हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ समोर येतोय आणि या व्हिडिओमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी ही स्पष्टपणे दिसून येते। हे दृश्य आपण आता पाहतोय। अतिरेकी हे कशा पद्धतीनं या पहलगामच्या संपूर्ण परिसरामध्ये घुसले होते, थर्मल इमेजिंगच्या माध्यमातली ही दृश्य आहेत आणि या दृश्यामधून आपल्याला स्पष्टपणे ही गोष्ट दिसून येते। जम्मू काश्मीरमधला पहलगाम हा गिर्यारोहणाचा असलेला भाग आहे। या ठिकाणी पर्यटक हे खास निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात। एप्रिल मे या संपूर्ण काळामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर पर्यटकांची एक खूप मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसते आणि त्याच ठिकाणी या दहशतवादी हे दबा धरून बसले होते। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। चेतन, एक महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाचा तपासाचा भाग आपल्याला म्हणता येईल, एक महत्त्वाचं चित्र हे आता थर्मल इमेजिंगच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि या चित्राच्या माध्यमातून घुसखोर कशा पद्धतीनं दहशतवादी या संपूर्ण परिसरामध्ये घुसले हे यामध्ये स्पष्टपणे दिसतंय। काय सांगता येईल या संपूर्ण प्रकरणाबाबत? नक्कीच सर, आपण पाहिलं तर काल संध्याकाळी जो हल्ला झाला होता काश्मीर परिसरामध्ये, यामध्ये खरं तर 27 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह मोडवर गेल्या। मग त्यात इंडियन आर्मी असेल किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, CISF असेल किंवा इंटेलिजन्स ब्युरो असतील, हे सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळालं आणि या दहशतवाद्यांचा शोध जो आहे तो खरं तर या यंत्रणांकडून घेण्यासाठी सुरुवात झाली। त्यामध्ये अनेक टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यात आलेला आहे आणि सध्या ही जी दृश्य आपण पाहतो आहे ह्या दृश्यांमध्ये हे दोन दहशतवादी जे आहेत हे पळून जाताना जे दृश्य जे आहेत ते टिपण्यात आलेले आहेत आणि थर्मल इमेजिंग व्हिडिओ हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून खरं तर ह्या दोन दहशतवाद्यांना जे आहे ते शोधण्यात यश आल्याचं आपण म्हणू शकतो। खरं तर अनेक दहशतवादी यात सामील असण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। मात्र या दृश्यांमध्ये सध्या तरी दोन दहशतवादी जे आहेत हे कृत्य करून पळून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्की चेतन, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तपास यंत्रणांच्या माध्यमातून या ज्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टी समोर येण्याचा आता हा यशस्वी प्रयत्न आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे निश्चितपणानं दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणं हे सहज शक्य होणार आहे। मात्र अजून कोणत्या स्वरूपामध्ये या दहशतवाद्यांची काही माहिती मिळू शकेल किंवा आज त्यांचे फोटोसुद्धा समोर आलेले आहेत, तर शक्यता वाटते अशी की या पद्धतीनं दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे? नक्कीच ज्या पद्धतीनं थर्मल इमेजिंग व्हिडिओचा वापर केला गेलेला आहे त्याच पद्धतीनं आपण पाहिलं तर सॅटेलाइट इमेजिंग जे आहे तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर करत असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे। खरं तर DRDO असेल किंवा हाल असेल अशा ज्या संघटना आहेत या देखील यामध्ये मध्यस्थी करून सरकार असेल किंवा सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत, इंडियन आर्मी असेल किंवा इतर ज्या सुरक्षा यंत्रणा असतील यांना देखील मदत करतायत आणि सॅटेलाइटचा देखील यात उपयोग जो आहे तो करण्यात येणार आहे। खरं तर आज एक महत्वाची बैठक जी आहे ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळाली होती। यामध्ये अमित शाह असतील, राजनाथ सिंह असतील, S जयशंकर असतील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत होते आणि या बैठकीमध्ये खरं तर या संपूर्ण भागाची मॅपिंग जी आहे ती देखील सादर करण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे। यासोबत ज्या पद्धतीनं ज्या भागामध्ये हा सर्व हल्ला झालेला आहे या भागाची देखील पाहणी अमित शाह यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केली होती आणि याचा नक्कीच
नक्कीच धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता.